अर्धा एक तास लागतो यायला कधी भाजी मार्केट पासून तेवढं अंतर आता ते झालेलं आता झालं पुढे आता कॉर्पोरेशन मध्ये गेलेले आहे आता ते आज ना उद्या आता आपण तिथं काय करतो पहिली मागणी आपण तीच मागणारी नाही की तुमचे बाबा जे आलेलं अतिक्रमण काढून घेणे आणि लोकांचं आमच्या बरोबर गाड्याच काढत नाही देणार आहे की मी जेवढा बस प्रवास केला पेरणी जे काय त्याचं पहिलं स्वागत करून त्याच्यावर नंतरच मी माझ्या पत्राला सुरुवात करणार आहे आणि मी बसनी प्रवास करत असताना मला आलेला की त्या ठिकाणी कुठं कुठं बसला प्रॉब्लेम येतो की त्याच्यामुळे बसला 2-5 मिनिटं उशीर होतो म्हणजे पुढच्या टायमिंग होता रस्ते नाही तर हा होत नाही परंतु तुम्हाला आता डेक्कन ते उत्तम नगर किती टायमिंग 10 वर्ष आलं तोच टायमिंग आहे त्याच्यात टायमिंग मध्ये काही हेच नाही केलेलं त्याच्याने. जर आपल्याला बस सेवा वेळेत त्या वेळेत पाहिजे असेल ना तर रस्त्याला सुद्धा वाहतूक अशी सुरळीत व्हायला पाहिजे तुम्हाला एकदम वेळेत बस पाहिजे आणि तिथं जर समजा वाहतूकच अशी ट्रॅफिक जाम काय नाही करा अण्णा एकच काम करते बाजार पहिला ना मार्केटमध्ये एकदा हल्ला ना मोकळी त्यांच्या मताचे आता आपण हेच काम करायचं काय कृषी उत्पन्न बाजार समिती ह्याच्यामध्ये जाऊ द्या आता पाण्याचं कसं झालंय आता दुपाळीपर्यंत मिळायला पाहिजे ह्याचा पाठपुरावा कोणी करीन आम्हीच फोन करतो त्याला बघितलं का उतरून काय करायचं अहो तुम्ही फक्त असं म्हणलं पाहिजे की त्या शिवणकरचा फोन केला पाहिजे आता जे कोणी पाण्याचे अर्ज आपण ते फॉर्म आहे त्या फॉर्म भरले पाहिजे दिले पाहिजे त्यांनी 5-10 कनेक्शन देणार ना आपल्याला तुम्ही फक्त हे करा ना त्यांच्या पाठपुरावा आंदोलन करून काय होतं आपल्याच लोकांचा व्यत्यय होतो एखादं समजा इमर्जन्सी केस असेल तर आपल्या आंदोलनामुळे त्याला व्यत्यय आलं त्याची जबाबदारी आपली आंदोलन करून काय प्रश्न सुटत नाही कुठे सर्वच ते